इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित याच्यामध्ये आपण आज 19वा धडा प्रकरण शिकणार आहोत कालमापन। तर आपण 4वी पर्यंत कालमापन मध्ये सगळं शिकलेलं आहे। 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 1 तास बरोबर 60 मिनिटे, मी म्हणजे मिनिट, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद आणि 1 तास बरोबर किती सेकंद असतात रे? 60 गुणिले 60 म्हणजे किती झाले रे? 0 शी 0 3636 सेकंद। ही बेसिक माहिती आहे। ही काय आहे? प्राथमिक माहिती। आता याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की पाव तास म्हणजे किती मिनिटं, बरोबर? अर्धा तास म्हणजे किती मिनिटं आणि पाऊण तास म्हणजे किती मिनिटं, सगळं मिनिटामध्ये आलं पाहिजे आपल्याला। मग 1 तास म्हणजे किती आहे? 1 तास म्हणजे किती मिनिटं आहे? 60 मिनिट आहे। मग अर्धा तास आपण आता अर्धा पाव पाहून बघूया। अर्धा तास म्हणजे 60 चे किती करायचे? अर्धे। किती झाले 60 चे अर्धे? 30 मिनिटे, त्याला म्हणायचं अर्धा तास। नंतर बघा पाव तास, पाव तास म्हणजे ह्या 30 च्या पण निम्म करायचं, अजून 30 च्या पण अर्ध करायचं। किती झाले मग? 15 मिनिटे। आणि आपण काल पण शिकलो होतो बघा अर्धा पाव पाऊण त्या अपूर्णांकामध्ये। पाऊण तास, पाऊण म्हणजे काय असतो? अर्धा आणि पाव याची बेरीज असते। पाऊण म्हणजे काय? अर्धा आणि पाव याची बेरीज। पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे। 45 मिनिटे। हे डोळे झाकून प्रत्येकाला झोपेत जरी विचारलं तरी समजलं पाहिजे, आलं पाहिजे। 1 तास बरोबर 60 मिनिटे, अर्धा तास बरोबर 30 मिनिटे, पाव तास बरोबर 15 मिनिटे, पाऊण तास बरोबर 45 मिनिटे आणि 1 मिनिटामध्ये 60 सेकंद, 1 तासामध्ये 36 सेकंद। ही झाली बेसिक माहिती कालमापन मध्ये। आता अजून एक महत्त्वाचा नवीन मुद्दा की जो तुम्हाला गेल्या वर्षी नव्हता, ह्या वर्षी आपल्याला शिकायचंय। हात वाजू नको पुस्तक, हाताची घडी घाला, सरळ कॉन्सन्ट्रेशन बसत जावा, म्हणजे पूर्ण आपलं लक्ष, आपली बुद्धी, आपले विचार सगळे फळ्याकडे पाहिजे। आपल्या डोक्यात दुसरं काहीच नाही आलं पाहिजे। एकदम लक्षपूर्वक बघायचं, लक्षपूर्वक ऐकायचं, समजून घ्यायचं, कशाचीच हालचाल नाही पाहिजे, तेव्हा आपलं लक्ष राहतं बाळा। अथर्व बघा, मध्यान्ह, मध्यान्होत्तर आणि मध्यान्हपूर्व। आता तुम्हाला जेव्हा स्कॉलरशिपच्या गणिताचे प्रश्न विचारले जातात कालमापनवरचे, तेव्हा असे प्रश्न असतात, मध्यान्होत्तर 5:30 मिनिटे, बरोबर का? मध्यान्हपूर्व 7:30, 7:30 मिनिटे। अरे बापरे, 7:30 सकाळचे का संध्याकाळचे हे आपल्याला कळत नाही। त्यासाठी आपल्याला शिकायचे मध्यान्ह कशाला म्हणायचं, कोणाला माहितीये? मध्यान्ह म्हणजे किती वाजले? दुपारी 12 वाजणे। तर किती? दुपारचे 12, दुपारचे 12। करेक्ट जेव्हा दुपारी 12 वाजतात तेव्हा त्याला मध्यान्ह झाली असे म्हणतात। काय म्हणतात? मध्यान्ह, दुपारी 12 वाजता। आणि मध्यान्होत्तर, मध्यान्होत्तर हे कशाला म्हणायचं? मध्यान्होत्तर तर दुपारी 12 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत। कधी कधीपासून? दुपारी 12 ते रात्री 12, त्याला म्हणायचं मध्यान्होत्तर। काय म्हणायचं बाळांनो?